चाफेकर चौक शिवाजीनगर येथे हरित क्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांची जयंती मोठ्या थाटात संपन्न। प्रतिनिधी विशाल राठोड। दिनांक 1 जुलै 2025 रोजी पोलीस परेड ग्राउंड शिवाजीनगर चाफेकर चौक या ठिकाणी हरित क्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांच्या 112व्या जयंतीनिमित्त गोरसेना गुरुशिखवाडी पुणे शहर कटमाडा मिळून जयंती साजरी केली। यावेळेस उपस्थित गोरसेना पुणे शहर अध्यक्ष राज चव्हाण, गोरसेना उपाध्यक्ष मल्लेश भाऊ पवार, गोरसेना सचिव अमोल जाधव, अक्षय चव्हाण आणि राकेश चव्हाण, जिल्हाध्यक्ष विजय पवार, गोरसेना महाराष्ट्र प्रदेश सचिव शंकर चव्हाण, जय सेवालाल फाउंडेशन संस्थापक रविभाऊ राठोड, बंजारा परियोजना पुणे महानगर प्रमुख रमेश भाऊ चव्हाण, राहुल चव्हाण, स्वप्नील चव्हाण, तुषार चव्हाण, श्री संत सेवालाल महाराज बंजारा कल्याण संस्था आदींच्या वतीने सर्व कार्यकर्ते व मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते। पुणे जिल्हा प्रतिनिधी मी विशाल राठोड आपले सगळ्यांचे स्वागत करतोय। पहिला आपण इथं आलेलो आहे शिवाजीनगर पुणे। जय सेवालाल, जय शिवराया, जय भीम। आज आपलं नाईक साहेबाचं जयंतीमुळे आपण इथं आलेले आहे की आपले सगळे बंजारा समाज इथं सगळे जुळलेले आहे। तरी आपण जाणून घेऊया तरी आपल्या बंजारा समाजाचे नाईक साहेब इथं आज त्यांची जयंती आहे, तर त्याच्यामुळं सगळी आपली बंजारा समाज सगळे इथं उपस्थित झालेले आहेत। तरी आपण जाणून घेऊ त्यांचे दोन शब्द। आपलं नाव वगैरे? मी रमेश देवराम मुळावर कोथरूडमध्ये राहतो, भारतीय जनता पार्टीचं काम करतो। वसंतराव नाईक साहेबांच्या समाजातून येतो आणि सलग 3 वेळा मुख्यमंत्री असलेले, सलग 11 वर्ष मुख्यमंत्री। आज जयंतीमुळे आज इथं सध्या भीड व्हायला पाहिजे, पण आज तेवढी भीड दिसत नाही आहे। पण काही समाजामुळे आपल्या समाजामुळे काही बोलू शकता ना? समाजात काही लोक विरोधक आहेत ते समाजामध्ये उभी फूट पाडण्याचा प्रयत्न करतात। संतांना क्रांतिकारी म्हणणे, मृत्यूला पुतळा करणे हा त्याच्या पाठीमागचा हेतू आहे। त्याच्यामुळे समाजात उभी फूट पडलेली आहे व संख्या कमी होत आहे। 15 फेब्रुवारीला या साली आपण केलो, त्यामध्ये आजपर्यंत सेवालाल महाराजांना संत म्हणतात, पण संत हा संतच राहिला पाहिजे। त्यासाठी आम्ही सर्व बंजारा समाज जे समाजामध्ये 2 घटक निर्माण करण्याचा प्रयत्न करतात, त्यातील जो आमचा एक घटक जो असा समजलं तरी चालेल, पण या घटकामध्ये आम्ही साधू संत महंत आणि यांच्या सन्मानासाठी आम्ही काही करायला तयार आहोत। आणि जो आज इतिहास पुसण्याचं जो काम चालू आहे की क्रांतिकारी आहे या म्हणण्याचा वर्षापासून या चळवळीत काम करतो। गोर बंजारा समाजाच्या विचाराला आणि समाजाच्या विचाराला एकत्र आणण्यासाठी एक कार्यकर्ता म्हणून आज गावोगावी जाऊन पुणे शहरात तांड्या वस्तीवर जाऊन एक कार्यकर्ता म्हणून मी काम करतो। आज या ठिकाणी 112वी वसंतराव नाईक जयंतीनिमित्त गोर बंजारा समाज बांधव जो जमा झाला आहे, या ठिकाणी वसंतराव नाईकच्या यांच्या स्मारकापाशी नतमस्तक व्हायला आणि त्यांनी जे 11.5 वर्ष या महाराष्ट्रासाठी जे काही काम केलेलं आहे, सर्वाधिक काळ या महाराष्ट्राला ते मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्रामधून सामाजिक कार्य केलेलं आहे। हरित क्रांतीचे जनक आपण ज्यांना म्हणतो, ज्यांनी सिडको, नवी मुंबई आणि ज्यावेळेस या महाराष्ट्राला दुष्काळ लागला होता त्यावेळेस जर या महाराष्ट्राला अन्नधान्यामध्ये 2 वर्षात परिपूर्ण नाही केलं तर या शनिवार वाड्यापाशी मला फाशी द्या असे आव्हान करून सांगणारे, थरकावून सांगणारे या महाराष्ट्राचे प्रणेते, हरित क्रांतीचे जनक वसंतराव नाईक साहेबांच्या जयंतीनिमित्त आपण सर्वांना मी खूप खूप शुभेच्छा देतो। धन्यवाद भाऊ, आपण सांगितल्याबद्दल आपल्या वसंतराव नाईकाचे। आणि त्यांनी म्हटलं ते महाराष्ट्रातला अन्नधान्य नाही पुरलं तर या शिवाजीनगरमध्ये अन्न फाशावर जाऊन आग लावीन असं तुम्हाला असं वाटतं केले, पण तरी महाराष्ट्रासाठी आपल्या वसंतराव नाईकांनी काय काय केलं असं तुम्ही एवढं सांगू शकता आपल्या पक्षाला? सगळ्यात मोठं नवी मुंबईची स्थापना केली। सांगायचं कारण नाही, जसं वाढती लोकसंख्या मुंबईची या ठिकाणी जेव्हा सुरुवात झाली त्याचा दूरदृष्टिकोन ठेवून वसंतराव नाईक साहेबांनी नवी मुंबईची स्थापना केली। हरित क्रांतीमध्ये खूप मोठी बदल त्यांनी केला, सिडकोची स्थापना केली। असं असंख्य त्यांनी कामं या महाराष्ट्राला भविष्यासाठी कामं केलेली आहेत। मला अजून काही शब्द त्यांचे आठवत नाही, पण त्यांना आज शेतीमध्ये स्वयंपूर्ण कसं राहता येईल, या महाराष्ट्रामध्ये हरित क्रांती कशी पेटत येईल, त्यासाठी खूप मोठं योगदान वसंतराव नाईक साहेबांचं राहिलेलं आहे।